चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद श्रीसाठ आणि एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या टॉपिक मध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट थोडे डिस्कस केले. पहिल्या लेक्चर पासून हे सगळं सिक्वेन्शियली गोष्टी चालू आहे ना. पहिले एलिमेंट बघितले की एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स माझे काय असतात ते पण आपण डिस्कस केले आणि लास्ट व्हिडिओमध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट खूप डिटेलमध्ये आपण डिस्कस केले. ज्याच्यामध्ये पॅसिव्ह कंपोनंट मी फक्त तुम्हाला डेफिनेशन सांगितले होते आणि त्याचे प्रकार सांगितले होते की RLC रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर हे तुम्हाला प्रकार सांगितले होते. पण मी त्याला डिटेलमध्ये घेतलं नव्हतं. आज ते थोडं डिटेलमध्ये घेऊन घेऊ. ओव्हरऑल जर बघितलं की आतापर्यंत आपण काय काय कव्हर केलं, बघा हा सिलेबस तुम्हाला सांगितला होता मी. चला बघूया काय काय कव्हर झाले, बघूया ना रे, है ना. आणि काय काय बाकी तेही बघून घेऊ. बघा, हा वाला टॉपिक आपला पूर्ण कव्हर झाला सिलेबसचा, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट, बरोबर आहे. आणि आज जे बघणार आहोत आपण ना, आज आपण रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर याचे सिम्बॉल बघू, ऍप्लिकेशन सुद्धा बघू आणि नंतर मग कलर कोड्स वगैरे नंतर डिस्कस करू. तर आजच्या टॉपिक मध्ये रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर त्याचे सिम्बॉल आणि याचे ऍप्लिकेशन इथपर्यंत आपण काय करू, कव्हर करून घेऊ. एकदम हळूहळू चालू आहे ना. आणि पुढे छोटे हेच टॉपिक थोडेसे बऱ्यापैकी, नंतर तर सगळं तुम्हाला थोडं न्यूमेरिकल वगैरे बऱ्यापैकी आहेत. मॅथमॅटिक्स थोडं बऱ्यापैकी आहे. मी भरभरून तुमची प्रॅक्टिस करून घेईल, काळजी नको. क्लिअर आहे. चला मग मागच्या लेक्चरमध्ये काय काय सांगितलं सर, जर क्वेश्चन्स बघितले तर सिलेबस सांगितला. बघा, आपला हा वाला क्वेश्चन्स ऑलरेडी कव्हर झालाय है ना. दुसरा वाला क्वेश्चन पण ऑलमोस्ट संपलाय. फक्त पॅसिव्ह कंपोनंट थोडेसे बाकी ते मी एक्सप्लेन करून घेईल. नंतर आपल्याला आज काय शिकायचं आहे, आपला हा 2 नंबरचा क्वेश्चन सुद्धा आज कव्हर होऊन जाईल आणि 4 नंबरचा क्वेश्चन सुद्धा आपला आज कव्हर होईल. आज आपला हा एक क्वेश्चन कव्हर होणार आहे आणि हा एक क्वेश्चन कव्हर होणार आहे. म्हणजे आपला हा कम्प्लीट टॉपिक, एक युनिटचा एक छोटासा एक टॉपिक पूर्ण होऊन जातो. याच्यापैकी कोणताही प्रश्न परीक्षेला आला तर तुम्हाला आन्सर देता येईल. नोट्स तुमच्याकडे ऑलरेडी आहेतच. क्लिअर आहे. आता बघा, थोडं रिवाइज करून देतो. काय सांगितलं सर मी, ऍक्टिव्ह कंपोनंट सांगितले होते. ऍक्टिव्ह कंपोनंटचं बेसिक डेफिनेशन काय दिली होती की हे ते कंपोनंट आहे सर ज्यांना काय लागतो, एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागतो है ना. एक्सटर्नल पॉवर सप्लाय ते घेतात आणि कोणाला पुढे प्रोव्हाइड करतात, कोणत्याही सर्किटला पुढे देतील. जसं बघा, ही जी डायग्राम मी काढली होती इथे, की कुठे गेलं, ही जी डायग्राम मी काढली होती की मी डायोडला काय सप्लाय दिला, मग हा सप्लाय तो पुढे कोणाला देतो, पुढच्या सर्किटला देतो. पुढे जेही सर्किट तुम्ही लावशाल, आता सर्किट म्हणजेच काय, पुढे जेही तुम्ही डिव्हाइस लावशाल, तुम्ही फ्रीजला लावा, तो टीव्हीला लावा, त्या फ्रीज आणि टीव्हीला काय करतो, तो पुढे सप्लाय देण्याचं काम करतो है ना, पुढे प्रोव्हाइड करायचं काम करतो. तर मी ऍक्टिव्ह डिव्हाइस काय सांगितलं सर तुम्हाला, ऍक्टिव्ह मध्ये सांगितलं होतं की असे डिव्हाइस आहे ज्याला काय लागतो सर, पॉवर सप्लाय लागतो है ना. आणि तो पॉवर सप्लाय काय करतो, तो कंट्रोल पण करतो, अँप्लिफाय पण करतो है ना. आणि याच्यामध्ये 2 टाईपचे सोर्सेस असतात. सप्लाय म्हणजे 2 टाईपचे सोर्स लागणार सर मला. एक असतो माझा डीसी सोर्स, एक असतो माझा एसी सोर्स. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट, म्हणून बघा आपण त्याचा सिम्बॉल, जी वेव्ह काढली होती, सरळ लाईन काढली होती. आणि एसीचा लॉंग फॉर्म काय सांगितला, अल्टरनेटिंग करंट है ना, म्हणून तसंच असा वरती खाली असतो. अल्टरनेट म्हणजे का, वळणदार है ना, पहिले वरती मग खाली, वरती खाली, अल्टरनेट असतो. म्हणून त्याला एसी तसा ड्रॉ करतो, साइन वेव्ह सारखा. दोन्हीचे सिग्नल मी तुम्हाला कुठेतरी ड्रॉ करून दाखवले होते. बघा इथं ड्रॉ करून दाखवले होते है ना. नंतर सप्लाय डीसी मला कुठून कुठे भेटणार, तर डीसी कुठं बाजारामध्ये भेटतो सर, बी फॉर बॅटरी, जी फॉर जनरेटर, आर फॉर रेक्टिफायर. जनरेटरचा सक्का भाऊ पक्का वैरी कोण आहे, अल्टरनेटर. रेक्टिफायरचा सक्का भाऊ पक्का वैरी कोणता आहे, इन्व्हर्टर है ना. मग माझा बॅटरी, जनरेटर, रेक्टिफायर पासून मला डीसी भेटतो आणि याच्यापासून कशापासून, अल्टरनेटर आणि आपला कोणता झाला, इन्व्हर्टर, याच्यापासून काय काय भेटतं सर, मला एसी भेटतो. तर इन्व्हर्टरचे आणखी 2 प्रकार सांगितले मी, कॉन्स्टंट करंट सोर्स आणि कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज कुठून भेटणार सर मला, तेच बॅटरी झालं, जनरेटर झालं, अल्टरनेटर झालं, इथून मला काय भेटतोय, डीसी भेटतोय. कॉन्स्टंट करंट सोर्स कुठून भेटतो, तर बघा डायोड, डायोड मध्ये आय फॉर करंट सांगितलं होतं, कोणता डायोड वापरायचा, जिन्न डायोड वापरायचा. आणखी करंट मला कुठून भेटतं, ट्रान्झिस्टर है ना, इथून पण मला काय भेटतो, कॉन्स्टंट करंट सोर्स भेटून जातं. 2 सांगितले होते. नंतर पॅसिव्ह सांगितलं होतं. पॅसिव्ह मध्ये काय काय सांगितलं होतं, हे असे पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे कोणते कंपोनंट ज्यांना एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज नसते आणि पॉवर सप्लायच नसेल तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं करंट कंट्रोल केलं जात नाही. म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचं करंट कंट्रोल याच्यामध्ये नसतो. 3 कंपोनंट सांगितले होते, रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर. थोडंसं ना डिटेलमध्ये हे डिस्कस करू आपण. इथपर्यंत आपलं झालं होतं है ना. मी थोडं रिवाइज करून घेतलं. ज्या मुलांनी प्रॅक्टिस केली असेल त्यांना बऱ्यापैकी कळलं असेल. दररोज प्रॅक्टिस करून येत जा, तसं येत जाऊ नका. आता आजचा लेक्चर सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड आहे. माझं टार्गेट आहे की हे 3 गोष्टी तुम्हाला क्लिअर करून द्यायच्या. बघा, मी परत एक पेज ऍड करतोय. आता पेज तुम्हाला फक्त समजून घेण्यासाठी है ना, बाकी या पेजचं काहीच नाही. बघा, आजच्या लेक्चरमध्ये पण काय करतो, काही बेसिक गोष्ट क्लिअर करून देतो. बेसिक, ठीक आहे, काही बेसिक आपण काय करूया, क्लिअर करून घेऊया. बघा, जर पहिला कंपोनंट बघितला तर रजिस्टर,
पहिला कंपोनंट कोणता माझा? रजिस्टर. आता बघा रजिस्टर म्हणजे नेमकं काय असतं बघा. रजिस्टर जस्ट लाईक टेस्टर. तुमच्या घरात टेस्टर बघितलं तुम्ही ना, तर टेस्टर तुमचं रजिस्टरच काम करतं बघा. तुम्हाला जर चेक करायचं एखाद्या सॉकेटमध्ये सप्लाय आहे की नाही, जर असं चेक करायचं असेल तुम्ही या सॉकेटमध्ये तर टेस्टर टाकतात आणि त्या टेस्टरचा लाईट लागला म्हणजे तुम्हाला काय कळतं सप्लाय आहे. आता मला सांगा तुम्ही त्या टेस्टरला हात लावलाय सप्लाय पण तुम्हाला करंट का लागलं नाही? कारण त्या टेस्टरने ते करंट तुम्हाला लागू दिलं का? बिलकुल लागू दिलं नाही. म्हणजे हा काय करतो सर, हा करंटला अपोज करतो, तुमच्यापर्यंत करंट पोहोचू देत नाही. दुसरं उदाहरण देतो, तुम्ही लाकूड वगैरे बघितलं असेल है ना, हे ऍक्च्युअली इन्सुलेटर आहे पण जस्ट तुम्हाला उदाहरण देतोय मी. त्याच्यामध्ये जर कोणा शॉकला आपण लाकडाने मारतो म्हणजे त्याला करंट लगेच बाजूला होऊन जातो. तो का? कारण तिथपर्यंत करंट पोहोचत नाही. मग रजिस्टर म्हणजेच काय सर? रजिस्ट करणं म्हणजेच काय? अपोज करणं, विरोध करणं. याला मराठीत काय म्हणू शकतो मी? विरोध करणं असंही म्हणू शकतो. हा कोणाला विरोध करतो सर? हा एसी करंटला पण विरोध करतो आणि डीसी करंटला पण काय करतो? विरोध करतो, अपोज करतो, जाऊ देत नाही. रजिस्टरचा सिम्बॉल असा काहीतरी असतो बघा सर, असा काहीतरी असतो है ना. याला आर ने दाखवतात. कशाने दाखवतात? आर ने दाखवतात. याच्यामधून जर मी करंट पास केलं तर हा काय करेल? करंटला पूर्ण जाऊन देणार नाही, अपोज करेल है ना. हे तसं झालं जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नदीच्या विरुद्ध दिशेने पोहायचंय है ना, तुम्ही पोहून तर घेशाल पण तो अपोज करत राहील, त्रास खूप होईल पोहायला. तसं करंट पास तर होऊन जाईल पण त्या करंटला खूप त्रास होणार पास होण्यासाठी, कारण रजिस्टर काय करतो? करंटला अपोज करतो, जाऊ देत नाही है ना. करंटचा हा पक्का दुश्मन आहे ना. त्याला करंटला इझी जाऊ देणार नाही, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल पण करंट तरी पास होईल पण सहजरित्या पास होणार नाही. मग बघा काय काय कळलं बघा. रजिस्टरचं पहिला काम काय सर? हा काय करतो? अपोज करतो. अपोज करतो कोणाला सर? एसी किंवा डीसी करंटला काय करतो? हा अपोज करतो. पहिला मुद्दा कळला. दुसरा, याला कशाने दाखवतात सर? आर नावाच्या सिम्बॉलने दाखवतात है ना. आता याला कशामध्ये मोजतात? याला मोजण्यासाठी याचं काय सर? युनिट. याला कशामध्ये मोजतात? ओहम मध्ये मोजतात. युनिट काय सर याचं? ओहम नावाचं युनिट आहे. राईट आहे. आता बघा रजिस्टर हा माझा पॅसिव्ह कंपोनंट आहे. याच्यामध्ये हा जर कोणत्या गोष्टीला अपोज करत असेल, बघा तुम्हाला चांगलं उदाहरण देतो, मिक्सरचं भांड है ना. जर तुम्ही मिक्सरमध्ये खूप सारं खोबरं टाकलं, कडक खोबरं, आता ते खोबरं बारीक तर होऊन जाईल पण ते खोबरं कडक असल्यामुळे मिक्सर पटकन बारीक करत नाही, मध्ये मध्ये आठवतं घोंगण, कारण त्याला अपोज करत असतं, ते खोबरं जाऊ देत नाही. पण जरी खोबरं बारीक झाल्यानंतर तुम्ही त्या भांड्याला हातला ते गरम होऊन जातं. का गरम झालं? कारण अपोज होता ना. जिथं अपोज तिथं काय तयार होते? हीट तयार होते सर. हीट म्हणजे याच्यामध्ये पण तयार काय होते सर? हीट तयार होते. म्हणजे माझा जो अपोज आहे तो अपोज म्हणजेच काय? ती एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये स्टोर होते सर? गरमीच्या किंवा हीटच्या फॉर्म मध्ये स्टोर होते. हे मिक्सरचंच भांड आणि तेच मिक्सर मध्ये तुम्ही एखादी अशी वस्तू टाका जी पटकन बारीक होऊन जाणार, तर भांड गरम होत नाही. भांड गरम केव्हा होतं? जेव्हा एखाद्या गोष्टीला खूप जास्त काय असतो? अपोज असतो. कळलं का? मग रजिस्टरचा अर्थ काय होतो सर? रजिस्टर माझा काय करतो? रजिस्टर हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे करंटला किंवा माझ्या डीसी राहू द्या किंवा एसी राहू द्या, करंटला अपोज करायचं काम करतो. अपोज केल्यामुळे याच्यामध्ये हीट तयार होते. म्हणजे माझी एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये डेसिपेट होते? हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जी डेसिपेट होते है ना. सिम्बॉल काय सर याचा? आर नावाचा सिम्बॉल आहे. कशामध्ये मोजतात सर? ओहम मध्ये मोजतात. राईट आहे ना. आता सर्वात महत्वाची गोष्ट, सपोज माझं रजिस्टर आहे सर, याचं मेन काय आहे माहिती का? याच्यातून करंट माझं इकडून पण जाऊ शकतं, करंट माझं इकडून पण जाऊ शकतो. कोणत्याही दिशेने करंट गेलं तरी पण याला काहीच फरक पडत नाही, करंटला सरळ जाऊ देतो. पण याला काय म्हणतात सर माहिती का? बाय डायरेक्शनल. बाय डायरेक्शनल अर्थ काय होतो? करंट दोन्ही दिशेने माझं वाहू शकतं. यालाच मी काय बोललो सर? बाय डायरेक्शनल असं बोललो है ना. करंटचा फ्लो कसा असतो सर माझा? बाय डायरेक्शनल करंटचा माझा काय असतो? फ्लो असतो. हे पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय है ना. पुढे मी क्लिअर करून देईल पण आता सगळं ऐकत राहा. आता बघा दुसरा काय सर माझा? इंडक्टर. आता बघा सर, मी तुम्हाला काय बोललो माहिती काय? सगळ्यांचं काम काय? अपोज करायचंच काम आहे. हे सहजरित्या काही गोष्टी घडू देत नाही, म्हणून हे पॅसिव्ह कंपोनंट आहे. ऍक्च्युअली रजिस्टरनं काय केलं सर? करंटला काय केलं? अपोज करायचं काम केलं. इंडक्टर पण सिमिलर आहे सर है ना. इंडक्टर मध्ये काय सर? आय फॉर करंट. करंट कशाने दाखवतो सर? मी आयने करंट दाखवतो, माहित असलं पाहिजे है ना. आय कोणाचा सिम्बॉल आहे सर? करंटचा सिम्बॉल आहे. आणि व्ही कोणाचा सिम्बॉल आहे? व्ही माझा व्होल्टेजचा सिम्बॉल आहे. क्लिअर आहे. तर हा इंडक्टर काय करतो माहिती का? हा चेंज इन करंटला अपोज करतो. चेंज इन करंटला काय करतो? अपोज करतो. त्याचा अर्थ थोडा समजून घ्या. अर्थ तुम्हाला कळला तर खूप चांगलं. आता इंडक्टर काय असतं माहिती? इंडक्टर असं काहीतरी वाइंडिंग असतं, असा काहीतरी इंडक्टरचा सिम्बॉल आहे. वायर अशी गोल 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 मुळाली, त्या कॉइललाच काय म्हणतो सर? मी या कॉइललाच काय म्हणतो? इंडक्टर असं म्हणतो.
काय म्हणतो, इंडक्टर म्हणतो. म्हणजे एखादी वायर जर तुम्ही अशी गोल गोल कॉईल टाईप गुंडाळली तर त्याला तुम्ही इंडक्टर असं म्हणू शकता. याला कशाने दाखवतात सर, याला एल ने दाखवता. फक्त ऐकत चला, गोष्टी क्लिअर होणार. आता जस्ट विचार करा की इंडक्टर मधून 2 अँपियर एवढं करंट फ्लो होत होतं. 2 अँपियर करंट फ्लो होत होतं. कारण काय माहिती का, इथे मी एक सप्लाय दिला होता 2 अँपियरचा, है ना. इथे मी एक सप्लाय दिला होता 2 अँपियरचा. आता मी काय केलं माहिती का, हा सप्लाय 2 अँपियर वरून किती करून टाकला, 3 अँपियर केला, वाढवला. म्हणजे मी काय केलं, करंट मध्ये चेंज केलं. बघा हळूहळू कळेल गोष्ट, ऐकत चला, है ना. याचं पहिले मी इकडे ह्या फॉर्म मध्ये सांगेल, नंतर तुम्हाला एक गावरान एक्झाम्पल पण देऊन देईल, है ना. करंट पहिले किती, 2 अँपियर. आता मी करंट 3 अँपियर केलं तर त्याच्यामुळे होणार काय माहिती का, त्याच्यामुळे होणार काय, हा जो इंडक्टर आहे सर, करंट मध्ये बदल झाला ना, तर तो हे 3 अँपियर करंट स्वतःमधून फ्लो होऊ देणार नाही. मी काय सांगितलं, हा जर करंटची व्हॅल्यू बदलली तर हा त्याला काय करतो, अपोज करतो. उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरात तुमच्या जेवणाची कॅपॅसिटी 2 चपाती आहे. किती चपाती खाऊ शकतात तुम्ही, 2 चपाती खाऊ शकतात. आणि जर तुम्ही 2 चपात्या खाल्ल्या तर तुमचं पोट चांगलं भरून जाईल. आता एका दिवशी काय झालं, आईने तुम्हाला जबरदस्ती 3 चपात्या वाढल्या. तुम्ही किती विचार केला, तुमची कॅपॅसिटी तर 2च चपातीची, है ना. तुम्ही तिसरं जरी घशाखाली टाकायचा प्रयत्न केला, शरीर काय करायचं, बाहेर टाकेल. भाऊ पोट भरलं, तुम्हाला वखारी होईल. सेम इंडक्टर आहे. इंडक्टरचं जेवण फिक्स असतं. जे तुम्ही त्याला सुरुवातीला दिलं तेवढंच जेवण तो करतो. सुरुवातीला तुम्ही बोलले होतो त्यातून 4 अँपियर करंट जातं, तुम्हाला येऊ द्या. पण 4 अँपियर तुम्ही थोडं तरी कमी करा किंवा जास्त करा, त्या कमी पण भूक पण सहन होणार नाही, जास्त जर दिलं तरी पण तो उलट्या करून टाकेल, ना. म्हणजे कमी पण नको, जास्त पण नको. याचं जेवण कसं असतं, फिक्स असतं. हा जेवणामध्ये जो होणारा बदल आहे ना, चेंज, हा अलाउड करत नाही. कोणाचं, करंटचं, ना. हा करंटला बदल होऊ देत नाही. बदल जर झाला तर हा काय करेल, उलट्या करेल. तसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, है ना. मग इंडक्टर विषयी काय काय कळलं सर. सगळ्यात पहिली गोष्ट, इंडक्टर कशाला अपोज करतो, करंट मध्ये होणाऱ्या बदलाला, है ना. करंट मध्ये तुम्ही जर बदल, जेवणामध्ये बदल अपोज होणार, सेम तसं हा काय करतो, चेंज इन करंटला अपोज करतो. पहिला मुद्दा कळला, है ना. चेंज इन करंटला काय केला सर, त्याने चेंज इन आयला काय केला, आय म्हणजे करंटला अपोज केला. दुसरा, याचा सिम्बॉल काय सर, याला मी एल ने दाखवतो. एल जसं बघा, याला कशामध्ये मोजतात, रजिस्टरला, याला ओहम मध्ये मोजतात. तसं याला कशामध्ये मोजतात सर, हेनरी मध्ये मोजतात. आता हेनरीच का, कारण हेनरी नावाच्या सायंटिस्टने शोधलं होतं, म्हणून याला काय म्हणतात, हेनरी किंवा सिम्बॉल एच असतो. चौथी गोष्ट बघा, तुम्हाला काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये, हा तर कम्प्लीट अपोज करत होता ना, हा तर करंट जाऊ देतोय, फक्त चेंज काय झालं तर तो अलाउड करत नाहीये. मग याच्यामध्ये हा, जसं मिक्सरचं उदाहरण दिलं, मिक्सर त्या जे खोबरे जर टाकले त्याला बारीक होऊ देत नव्हतं, हीट बाहेर पडत होते. हा तर करंट जाऊ देतोय ना, त्याच्यामुळे हे जे माझे डिव्हाइस आहे ना, हा काय करतो माहितीये का, एनर्जी स्टोअर करतो. या करंट ज्याच्यातून चाललंय याच्यामुळे काय होतं सर, एनर्जी स्टोअर होते. आणि एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये असते सर, ही एनर्जी माझ्या मॅग्नेटिक फॉर्म मध्ये असते. आता थोडंसं एक गोष्ट माझी नीट आहे का, नवीन नवीन गोष्टी शिकत राहणार तुम्ही. ऑब्व्हियसली नवीन ब्रँच घेतली आहे, नवीन नवीन सब्जेक्ट येतात, गोष्टी भरपूर शिकणार. माझी जी इलेक्ट्रिसिटी आहे, ही इलेक्ट्रिसिटी मी 2 फॉर्म मध्ये स्टोअर करू शकतो. एक इलेक्ट्रिक फॉर्म आणि एक मॅग्नेटिक फॉर्म. कशामध्ये, इलेक्ट्रिक फॉर्म किंवा मॅग्नेटिक फॉर्म. हे चांगलं उदाहरण द्यायचं झालं, जर तुम्ही ठरवलं की मला ठरवलं म्हणजे काय, लहानपणी तुम्ही घरी पण जेवायचे, डब्बा पण घेऊन जायचे. आता डब्यात तुम्ही चपाती घ्यायचे, है ना, किंवा चपाती भाजी घ्यायचे, बरोबर. आता चपाती भाजी घेतली तर डिपेंड करतं, भाजी जर कोरडी असेल तुम्ही साध्या डब्यात नेऊ शकता, पण भाजी ओली असेल तर मग तुम्हाला थोडासा पॅकेट डब्बा लावावा लागेल, पन्नी लावावं लागेल, है ना. जेवण तेच आहे पण पॅक करायची मेथड बदलली. तसं करंट तेच आहे पण त्याचा फॉर्म बदलला. करंट एक तर म्हणजे मॅग्नेटिक फॉर्म मध्ये असू शकतं किंवा इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये असू शकतं. मॅग्नेटिक फॉर्म मध्ये कोण स्टोअर करणार, समजा इंडक्टर स्टोअर करेल. परत इंडक्टर मध्ये जे तुम्हाला हे सांगितलं हेच याच्यामध्ये, पण सपोज असं इंडक्टर काढलं मी, याच्यातून करंट इकडून जाऊ द्या किंवा इकडून जाऊ द्या, काहीच फरक पडत नाही. म्हणजे हे पण कसं असतं सर, माझं बाय डायरेक्शनल असतं. कळलं, रजिस्टर क्लिअर झालं, इंडक्टर क्लिअर झालं. आता इंडक्टर जर कळलं असेल तर सेम कॅपॅसिटर आहे सर माझं, है ना. तिसरं काय माझं, कॅपॅसिटर. नीट बघा, ऐकत चला. आता कॅपॅसिटर कसं दिसतं सर, असं काहीतरी माझा कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे, सी, है ना. असा काहीतरी कॅपॅसिटर सिम्बॉल आहे. आता बघा, इंडक्टर सारखाच कॅपॅसिटर आहे. इंडक्टर काय करतो सर, करंट मधला चेंज अपोज करतो. कॅपॅसिटर काय करतो माहिती का, कॅपॅसिटर मधला व्होल्टेज मधला चेंज अपोज करतो. व्होल्टेज मध्ये जो होणारा चेंज आहे हा काय करतो माहिती का, अपोज करतो. याचा अर्थ समजून घ्या परत. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सपोज एक कॅपॅसिटर, याला मी काय केलं माहिती का, याला मी 2 व्होल्टचा सप्लाय दिला. किती, 2 व्होल्ट. आणि काही वेळानंतर काय म्हणलं याला मी, आता तू 3 व्होल्ट घे. म्हणजे मी व्होल्टेज मध्ये चेंज केला, हा म्हणेल नॉट अलाउड. हा तो 3 व्होल्टचा चेंज होऊ देणार नाही, लवकर होऊ देणार नाही. राईट ना. तेच उदाहरण की तुमची 2 चपातीची कॅपॅसिटी आहे, तुम्हाला सडनली मी 3 चपात्या वाढल्या,
2 चपाती तुम्ही आरामात खाऊन घेणार, तिसरी चपाती लवकर घशाखाली जाणार नाही. हा खूप प्रयत्न केले, दाबून दुबून जाईल पण वेळ लागेल. अपोज शरीर त्याला काय करेल, अपोज करत राहील. तुम्ही जबरदस्ती टाकू शकतात पण इतक्या आरामात तुमच्या घशाखाली ती चपाती जाणार नाही. तेच उदाहरण सर इथं हा काय करेल, व्होल्टेजला काय करतो, अपोज करतो, सडनली जाऊ देत नाही. राईट आहे ना. मग इंडक्टर मध्ये कशाला अपोज होतो, करंटला. आणि माझ्या कॅपॅसिटर मध्ये कशाला अपोज करतो मी, व्होल्टेजला अपोज करतो. पहिला मुद्दा. दुसरा, माझं कॅपॅसिटर जे येतं सिम्बॉल काय सर, माझा सी ने दाखवतात. कॅपॅसिटर म्हणजे सी. याला कशामध्ये मोजतात सर, बघा रजिस्टरला ओहम मध्ये मोजलं, इंडक्टरला हेनरी मध्ये मोजलं, कॅपॅसिटरला कशामध्ये मोजतात सर, फॅराड मध्ये मोजतात. फॅराड, कारण याचा शोध कोण लावला होता, फॅराड नावाच्या सायंटिस्टने लावला होता. पण याला कशामध्ये मोजतोय मी, फॅराड मध्ये मोजतोय. इथपर्यंत क्लिअर झालं. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, माझा इंडक्टर एल आणि कॅपॅसिटर सी हे दोघं काय करतात सर, एनर्जी स्टोअर करायचं काम करतात. एनर्जी काय करतात सर, स्टोअर करायचं काम करतात. मग एनर्जी स्टोअर कोणत्या फॉर्म मध्ये होऊ शकते, तुम्हाला काय सांगितलं, 2 फॉर्म मध्ये होऊ शकते सर. एक असतो माझा मॅग्नेटिक फॉर्म, एक असतो माझा इलेक्ट्रिक फॉर्म, है ना. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये कोण स्टोअर करतं, इंडक्टर या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर करतो. इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म मध्ये कोण एनर्जी स्टोअर करतो, माझा कॅपॅसिटर स्टोअर करतो. क्लिअर आहे ना. हे मुद्दे हळूहळू रिवाइज करत राहा, प्रॅक्टिस करत राहा, स्वतःला परत परत सांगत राहा. कारण हा बेसिक तुम्हाला पूर्ण तुमच्या डिप्लोमाला पण ऐकायचा आहे, डिग्रीला पण ऐकायचा आहे. आणि तुम्ही कोणताही पेपर द्या याच्यावर 100% क्वेश्चन येतो की इंडक्टर मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर होते, कॅपॅसिटर मध्ये एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर होते, है ना. नंतर परत तोच जो तुम्हाला आता लॉजिक दिलं मी, सपोज हे माझं कॅपॅसिटर असेल, याच्यात करंट इकडून का जात नाही किंवा करंट इकडून का जात नाही, काहीच फरक पडत नाही. म्हणजे हा पण कसा सर, बाय डायरेक्शनल आहे. म्हणजे दोन्ही दिशेने याच्यातून करंट फ्लो होऊ शकतो, तरी हा सारखाच काम करतो, काही त्याच्यात चेंज पडत नाही. क्लिअर आहे. ते जर तुम्ही ऍक्टिव्ह कंपोनंट बघितले, बघा पॅसिव्ह मध्ये रजिस्टर पण बाय डायरेक्शनल आहे, इंडक्टर सुद्धा बाय डायरेक्शनल आहे आणि कॅपॅसिटर सुद्धा कसा आहे सर, माझा बाय डायरेक्शनल आहे. क्लिअर आहे. पण ते जर ऍक्टिव्ह कंपोनंट कोणते कोणते होते आठवा, काय सांगितलं तुम्हाला मी, 3 ऍक्टिव्ह कंपोनंट सांगितलं, डायोड, ट्रान्झिस्टर आणि तिसरा कोणता सांगतो ऍक्टिव्ह कंपोनंट मी तुम्हाला, आपला हा एससीआर. ते तिन्ही काय असतात सर माझे, ते माझे युनि डायरेक्शनल असतात. त्याच्यामध्ये करंट फक्त एकाच दिशेने जाऊ शकतं. तेच माझ्या पॅसिव्ह मध्ये करंट कसं असू शकतं, बाय डायरेक्शनल करंट पोहतं, करंट दोन्ही दिशेने फ्लो होऊ शकतो. आता बघा हे जितकंही सांगितलं थोडंसं प्रॉपर एकदा नोटच्या फॉर्म मध्ये बघून घेऊ, पण तुम्हाला बऱ्यापैकी कळेल, है ना. बघा एक एक मुद्दा बघून घ्या. पॅसिव्ह कंपोनंट मध्ये सगळ्यात पहिले काय सांगितलं तुम्हाला मी, याचं फंक्शन काय सर, पहिला रजिस्टर. रजिस्टर म्हणजे काय, अपोज करतो. जसं मिक्सर अपोज करत होता तर तयार काय होतं, हीट तयार होत होती, है ना. म्हणजे याच्यामध्ये तयार काय होते सर, हीट तयार होते, है ना. आणि हा काय करतो सर, माझा एसी किंवा डीसी करंटला काय करतो, अपोज करतो. त्याच्यामध्ये करंट इझिली फ्लो होऊ देत नाही. सगळेजण अपोजच करतात. बघा इथे पण तुम्हाला अपोज दिसेल, इथे पण बघा, इथे पण कोणता शब्द आहे, अपोज शब्द आहे. इंडक्टर मध्ये पण कोणता शब्द आहे, अपोज शब्द आहे, विरोध करतोय. कॅपॅसिटर पण बघून घ्या, त्याच्यामध्ये पण कोणता शब्द आहे, अपोज शब्द आहे. प्रत्येक जण अपोज करतो, पण काय अपोज करतो ते महत्वाचं आहे, है ना. पहिलं काय, डायरेक्ट करंटला जाऊ देत नाही. इंडक्टर कॅपॅसिटर जाऊ देणार, पण नंतर जर तुम्ही त्याच्यात बदल केला तर मात्र तो अलाउड करणार नाही, है ना. मग याच्यामध्ये चेंज, याच्यामध्ये कुठे चेंज हा शब्द लिहिला नाहीये. राईट आहे का. हळूहळू समजून घ्या, गोष्टी समजतील. तर रेजिस्टरचं फंक्शन काय सर, हा डीसी आणि एसी करंटला काय करतो, त्याच्यामधून जाऊ देत नाही, है ना, अपोज करतो. पहिला सिम्बॉल काय सर, आर. युनिट काय सर, ओम. आणि याचं काम काय सर, हा काय करतो, म्हणजे इलेक्ट्रिकल जी एनर्जी ती कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, हीटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. आता ऑब्व्हियसली जर हे रजिस्टर आहे, याच्यातून मी करंट जायचा प्रयत्न करतोय, जाऊ देत नाहीये, म्हणजे करंटला इथं ब्लॉक करून ठेवतोय. तर हे जे करंट आहे हे कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर झालं पाहिजे ना, जाऊ देत नाही म्हणजे तो स्वतःकडे ठेवतोय. तर कोणत्या फॉर्म मध्ये राहतं सर, माझ्या हीटच्या फॉर्म मध्ये काय होतं, माझं स्टोअर होतं. पहिला मुद्दा कळला. दुसरा मुद्दा बघा, इंडक्टर आहे. इंडक्टर काय सांगितलं तुम्हाला मी, इंडक्टरचा आय म्हणजेच काय, कोणाला अपोज करतो सर, चेंज इन करंटला अपोज करतो. बघा इट अपोजेस चेंज इन करंट फ्लोइंग थ्रू इट. त्याच्यामधून जे करंट चाललंय त्याच्यामध्ये तो चेंज होऊ देत नाहीये. चेंज इन करंटला अपोज करायचं काय करतो, हा काम करतोय, है ना. नंतर बघायचा सिम्बॉल बघा, याला एल ह्या सिम्बॉलने दाखवतात सर. युनिट काय सांगितलं, हेनरी. हेनरी सायंटिस्टने शोध लावला आणि इंडक्टर एनर्जी स्टोअर करतोय. परत एनर्जी 2 फॉर्म मध्ये स्टोअर करतात, एक इलेक्ट्रिक फॉर्म आणि एक मॅग्नेटिक फॉर्म. इंडक्टर कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर करतोय सर, मॅग्नेटिक फील्ड या फॉर्म मध्ये काय होती, माझी एनर्जी स्टोअर होते. जसा डबा आहे, है ना, ओली भाजी असते तर वेगळा डबा आणि कोरडी भाजी असेल तर डबा वेगळा असतो, नाहीतर भाजी लीक होऊ शकते. तसं इलेक्ट्रिसिटी तीच आहे. इंडक्टर असेल तर मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म मध्ये आणि कॅपॅसिटर असेल तर इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म मध्ये माझी एनर्जी काय होते सर, स्टोअर होते. क्लिअर आहे. राईट आहे. चालतंय, मला एकच मिनिट द्या.
ओके ठीक आहे. चला सॉरी, रेजिस्टर झाला, इंडक्टर झाला. तिसरा कोणता आहे सर माझा? कॅपॅसिटर. परत कॅपॅसिटरचा काय सांगितलं होतं? हा पण अपोज करणार, पण हा कोणाला अपोज करणारचा? व्होल्टेजला अपोज करतो बघा. चेंज इन व्होल्टेजला काय करतो? अपोज करतोय. हा झाला माझा मुद्दा नंबर 1. सिम्बॉल काय सर याचा? सिम्बॉल हा सी या सिम्बॉलने याला मी दाखवतो सर. याचं युनिट काय सांगितलं तुम्हाला मी? फॅरड हे याचं काय सांगितलं? युनिट सांगितलं होतं. आणि हा पण काय करतो? एनर्जी स्टोअर करतोय, पण कोणत्या फॉर्म मध्ये करतोय? इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म मध्ये करतोय. राईट आहे ना? तर हे होतं सर माझे 3 पॅसिव्ह कंपोनंट. आता कन्क्लुजन ऐका तुम्ही. जर नीट बघितले तुम्हाला आणखी चांगलं कळेल. मी काय सांगितलं? एक ऍक्टिव्ह सांगितलं आणि एक पॅसिव्ह सांगितलं. बरोबर आहे. ऍक्टिव्ह मध्ये कोण कोण सांगितलं सर तुम्हाला? मी आठवा 3 गोष्टी सांगितल्या ऍक्टिव्ह मध्ये. एक माझा डायोड, उदाहरण पिन चेंज करतो. नीट ऐका है ना. थोडंसं परत रिवाइज करून देतो पण तुम्हाला गोष्टी चांगल्या कळतील. दोघांमधला फरक बघूया ना. ऍक्टिव्ह मध्ये कोण कोण सर माझ्याकडे बघा? डायोड, डी म्हणजे डायोड, टी म्हणजे ट्रान्झिस्टर आणि एससीआर. हे 3 कशामध्ये सांगितले तुम्हाला मी? ऍक्टिव्ह मध्ये सांगितले. पॅसिव्ह मध्ये काय सांगितलं? आर म्हणजे रजिस्टर, एल म्हणजे इंडक्टर, सी म्हणजे कॅपॅसिटर. ऍक्टिव्ह मध्ये काय होतं सर माझं? ऍक्टिव्ह मध्ये मला एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागतो है ना. याच्यामध्ये सप्लाय लागतो. याच्यामध्ये सप्लाय लागतो का सर? याच्यामध्ये सप्लायची गरजच नसते. याच्यामध्ये सप्लायची गरज नसते. हा काय करतो? सप्लायचा जो करंट आहे सर, त्या करंटला काय करतो? हा कंट्रोल करायचं काम करतो. करंटला कंट्रोल करायचं हा काम करतो. याच्यामध्ये करंट नसल्यामुळे कंट्रोलचा संबंध येत नाही, त्याच्यामुळे हा कंट्रोल करतच नाही. सगळं झालंय सर, मी रिवाइज करून घेतोय फक्त. याला सप्लाय लागतो, याला सप्लाय लागत नाही. सप्लाय लागतो, तो सप्लाय जो करंट काय करतो? कंट्रोल करतो. याला सप्लाय लागतच नाही, मग कंट्रोल कशाला करणार आहे? इथपर्यंत क्लिअर झालं. पुढचा पॉईंट आहे का सर? याच्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला? कंट्रोल करतो, कंट्रोल करत नाही. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं. बघा हे असे पॉईंट आहे ना जे तुमच्या डायरेक्ट डोक्यात बसू शकतात. तुम्ही आरामात विचार करू शकतात की असं होतं. ऍक्टिव्ह मध्ये माझा सप्लाय कसा होता सर? युनिडायरेक्शनल होता. हे मी कसं डिसाईड केलं की मला माहिती पॅसिव्ह मध्ये आर घ्या, एल घ्या किंवा आर घ्या किंवा एल घ्या किंवा सी घ्या सर, याच्यामध्ये करंट माझ्या दोन्ही डायरेक्शनने फ्लो होतात. दोन्ही डायरेक्शनने करंट याच्यात फ्लो होतात. म्हणून याला काय बोललो मी? याला मी बाय डायरेक्शनल बोललो होतो. आणि तेच माझे हे काय असतात? युनिडायरेक्शनल असतात. बघा याच्यामध्ये सप्लाय म्हणून याचा गेन काय असतो? गेन कळलं का? आउटपुट कसं असतं? जास्त असतं. याच्यामध्ये सप्लाय नसल्यामुळे याचा गेन कसा असतो सर? गेन कमी असतो. याचा गेन कसा असतो? कमी असतो. हे काही डिफरन्स आहे, फक्त ऐकून ठेवायचे. बाकी बेसिक बघून बघून तुमच्या क्लिअर होईल. बघा किती किती पॉईंट झाला बघा. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, पॉईंट नंबर 4, पॉईंट नंबर 5 तुम्हाला असेच सांगून दिले मी. आणखी 1-2 डिफरन्स ते तुम्हाला सांगेलच मी, पण हे थोडंसं एवढं जरी बघितलं तरी फरक बऱ्यापैकी कळून जातो. क्लिअर आहे ना. मग पुढचा पॉईंट तोच आहे माझा. जर मी दोघांना कम्पेअर करायचं ठरवलं तर बघा कंपॅरिझन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा. कंपॅरिझन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा. सगळ्यात पहिला पॉईंट, ऍक्टिव्ह कंपोनंटला काय लागतो सर? आपल्याला काय लागतो? पॉवर लागतो. याच्यामध्ये पॉवर लागतो है ना. ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये पॉवर असतो. तेच पॅसिव्ह कंपोनंट मध्ये पॉवर होतो का? बिलकुल नाही. पॅसिव्ह कंपोनंट जे होते माझे, तुम्ही रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर घ्या, हे एनर्जी कोणत्या फॉर्म? याच्यामध्ये काय होतं? एनर्जी स्टोअर होत होती है ना. याच्या बघा इंडक्टर मध्ये एनर्जी माझी मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म मध्ये स्टोअर झाली. कॅपॅसिटर मध्ये माझ्या इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म मध्ये स्टोअर झाली. त्याच्यामध्ये एनर्जी काय होते सर? स्टोअर होते है ना. आणि याला काय लागतोय? पॉवर सप्लाय लागतोय है ना. हा स्टोअर करत नाही, डायरेक्ट सप्लाय देतोय. आणि पॅसिव्ह कंपोनंट काय करताय? इलेक्ट्रिसिटी स्टोअर करायचं काम करतात. मॅग्नेटिक फॉर्म मध्ये झाले बघा. रजिस्टर मध्ये हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जी डिसिपेट झाली. इंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म मध्ये झाली. कॅपॅसिटर इंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म मध्ये झाली. कॅपॅसिटर मध्ये इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म मध्ये झाली. तर पहिला डिफरन्स काय? इट प्रोव्हाइड पॉवर टू सर्किट. हा सर्किटला पॉवर देण्याचं काम करतो. पॅसिव्ह इट स्टोअर अँड डिसिपेट द पॉवर प्रेझेंट इन द सर्किट. माझ्या सर्किटमध्ये जी पॉवर आहे ती नंतर काय करतो? डिसिपेट करायचं काम करतो. इंडक्टर मॅग्नेटिक पॉवर देणार, कॅपॅसिटर इलेक्ट्रिक पॉवर देणार. क्लिअर आहे. जर सप्लाय विचारला तर ऍक्टिव्ह कंपोनंटला सप्लाय लागतो, पॅसिव्ह कंपोनंटला कोणत्याही प्रकारचा सप्लाय लागत नाही. मलाही माहिती आहे. राईट आहे ना. पॉवरची डायरेक्शन जर बघितली तर ऍक्टिव्ह कशी सर माझे? युनिडायरेक्शनल, एकाच दिशेने करंट फ्लो होऊ शकतं. पॅसिव्ह कशी सर माझे? बाय डायरेक्शनल, दोन्ही दिशेने माझं करंट फ्लो होऊ शकतं. याच्यामध्ये कशामध्ये? ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये सप्लाय असल्यामुळे गेन काय असतं सर? तो गेन देण्याचा, गेन म्हणजे काय? आउटपुट जास्त देण्याचं काम करतो. इट प्रोव्हाइड गेन. गेन म्हणजेच काय? आउटपुट देणे है ना. आणि याच्यामध्ये सप्लाय नसल्यामुळे हा कोणत्याही प्रकारचा पॉवर प्रोव्हाइड करत नाही. डू नॉट प्रोव्हाइड पॉवर गेन. राईट आहे ना. जर फ्लो बघितला, मी तुम्हाला काय सांगितलं? त्याच्यामध्ये पॉवर सप्लाय लागतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये करंट कसं होतं? कंट्रोल करतो बघा. कंट्रोल द फ्लो ऑफ करंट है ना. इथे पण लिहिलं होतं बघा मी है ना. हा काय करतो? करंटला कंट्रोल करायचं काम करतोय. तेच याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कंट्रोल होत नाही. आणि लास्ट म्हणजे माझे एक्झाम्पल, याच्यामध्ये डायोड, ट्रान्झिस्टर आणि माझे ओपॅम्प पण आहे, पण तुम्ही डायोड, ट्रान्झिस्टर लक्षात ठेवा. एससीआर लक्षात ठेवा. आणि पॅसिव्ह मध्ये रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. आता बघा हे जे तुम्हाला मी डिफरन्स इथे दाखवले, हे डिफरन्स सरळ डोक्यात जाणार नाही.
आतापर्यंत आपण जितक्याही गोष्टी शिकलो जर तुम्ही प्रॉपरली रिवाइज केले असेल तर तुम्ही खूप चांगलं सांगू शकतात. बघा पहिला मुद्दा काय सांगितला होता मी बेसिक मध्ये, की याला पॉवर लागतो, याला पॉवर सर्किट लागतं. इट प्रोव्हाइड पॉवर टू सर्किट. हा पॉवर घेणार आणि कोणाला देणार, पुढे सर्किटला देणार. पॅसिव्ह कंपोनंट काय करणार, हे एनर्जी स्टोअर करणार हीटच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म मध्ये किंवा मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म मध्ये स्टोअर करणार. नंतर डेसिपेट म्हणजे काय, नंतर ते दुसऱ्या सर्किटला प्रोव्हाइड करणार. पहिले स्टोअर करणार, जेव्हा लागणार तेव्हा देणार. ऍक्टिव्हला एक्सटर्नल सोर्स लागतो, पॅसिव्हला लागत नाही. ऍक्टिव्हची डायरेक्शन युनी असते, पॅसिव्हची बाय असते, है ना. याच्यामध्ये पॉवर सप्लाय असल्यामुळे हा गेन देण्याचं काम करतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गेन नसतो, कारण सप्लाय पॅसिव्हला लागतच नाही. करंट याच्यामध्ये सप्लाय असल्यामुळे हा करंटला कंट्रोल करतो. याच्याकडे सप्लाय हा करंटला कुठून कंट्रोल करणार, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारे कंट्रोल करत नाही. आणि लास्ट म्हणजे सर एक्झाम्पल. असे 6 पॉईंट आहे. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे सर, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 2-3 वेळेस प्रॅक्टिस करायची. जितकेही पॉईंट मी आज समजून सांगितले ना, ते पॉईंट जर तुम्ही प्रॉपर रिवाइज केले तर 6चे 6 पॉईंट खूप चांगले लक्षात राहतात, त्याचं काहीच डाऊट नाहीये, है ना. फक्त याच्याकरता तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट आठवायचे आणि आठवणे पॉईंट वाचायचे, बाकी काहीच करायचं नाहीये. क्लिअर झालं इथपर्यंत? आय होप हे कळलं असेल. आणि शेवटचा जो पॉइंट आहे सर, त्याच्यामध्ये आपण काय करूया, ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजेच काय, हा आपला लेक्चरचा आजचा शेवटचा पॉइंट आहे. याच्यामध्ये मी काय बघतोय की याचा मी वापर कुठे कुठे करू शकतो, है ना. याचा वापर मी कुठे कुठे करू शकतो. काय बघायचं सर, मला वापर बघायचा आहे. ऍप्लिकेशन म्हणजेच काय, वापर. आता वापर समजून घेण्यासाठी ना एक उदाहरण लक्षात घ्या, है ना. एक काय असतो माहितीये का, एक बंटी असतो. बंटी नावाचा माणूस असतो. कोणी सर, बंटी. हा बंटी काय करतो माहितीये का, हा बंटी काहीच काम करत नाही, घरीच बसून राहतो. कुठे बसून राहतो हा, घरीच, दिवसांदिवस घरीच बसतो, खातो बसतो. याच्यामुळे काय होतं माहितीये का, आजारी पडतो. आता खाऊन बसून एका जागी बसला, आजारी पडणार, तर आजार येतो. आणि तो कुठे जातो माहितीये का, मेडिकलमध्ये जातो. आता मेडिकल घ्यायला जातो. मेडिकल घ्यायला का बरं गेला, कारण आजारी पडला. आता हा खाऊन एका जागी बसून याची एवढी तब्येत खराब होऊन जाते, तो मेडिकलवाला म्हणतो बाबा तुला इथं तुझं काम नाही, तुला बाहेर देशात जाऊन ट्रीटमेंट करावं लागेल, कारण तू भयंकर आजारी पडलाय. मग हा बाहेर देशात जायचं म्हणजे हा काय करणार, हा एरोप्लेन पकडतो आणि बाहेर जातो. विमानाने काय जाणार, हा बाहेर देशात जाणार. हा विमान पकडून काय करतो, बाहेर देशात जातो. पण तिथे गेल्यावर त्याला कळतं की बाबा खर्च तर खूप आहे. मग खर्च तर त्याच्याकडे एवढे पैसे नसतात. मग हा काय करतो माहितीये का, इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो. इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळी कंपनी शोधतो आणि तिथं काय करतो, जॉब करतो. जॉब करून पैसे कमवतो, ट्रीटमेंट घेतो आणि त्याची लाईफ ऑटोमॅटिक काय होऊन जाते, ऑटोमॅटिक त्याची लाईफ सुधरून जाते आणि तो एक चांगला आयुष्य जगायला लागतो. ही स्टोरी जर कळली असेल तुम्हाला सगळं कळेल. बघा माणूस घरी बसतो. ऍप्लिकेशन म्हणजे पहिला यूज कुठे करू शकतो मी, होम अप्लायन्स मध्ये करू शकतो. बघा होम अप्लायन्स म्हणजे कोणते डिव्हाइस झाले, ऑडिओ व्हिडिओ सिस्टम, मी त्याला वापरू करू शकतो. पहिलं क्लिअर झालं, हे पहिलं ऍप्लिकेशन. दुसरं काय, तो मेडिकल मध्ये जातो, तर दुसरं ऍप्लिकेशन काय, मेडिकल इक्विपमेंट. तुमचे बघा ते स्टेटोस्कोप, जो डॉक्टर आपल्याला ते हृदयाचे ठोके चेक करतो. नंतर रिस्पिरेशन मॉनिटर आहे ना, आपलं श्वासोश्वास चेक करण्यासाठी जे डिव्हाइस असतात, त्या मेडिकल डिव्हाइस मध्ये सुद्धा काय वापरतात, माझं इलेक्ट्रॉनिक सिस्टमच वापरतात, इलेक्ट्रॉनिकचे वेगवेगळे कंपोनंट वापरतात. तर हे पण याचं एक ऍप्लिकेशन झालं. तिसरं एरोप्लेन म्हणजेच काय, एअरक्राफ्ट सिस्टम है ना. एअरक्राफ्ट जी हवाई सिस्टम असते त्या सिस्टम मध्ये सुद्धा याचा काय होतो, वापर होतो. नंतर तो इंडस्ट्रीमध्ये जॉब शोधतो. तर इंडस्ट्रियल जे मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जे ऑटोमेशन केलं जातं, तिथे सुद्धा काय होतो, माझ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टमचाच यूज होतो. आणि शेवटी ऑटो है ना. ऑटो म्हणजेच काय, ऑटोमोबाईल सिस्टम म्हणजे तुमचे जे गाड्या गुड्या आहे, बाईकची सिस्टम आहे, बाईक झाली, मोटरसायकल झाली, कार झाल्या, इथे सुद्धा काय होतो, याचा यूज होतो. तर अल्टिमेटली कुठे कुठे वापरणार सर, ही स्टोरी लक्षात ठेवायची. माणूस घरी बसतो म्हणजे होम अप्लायन्स, टीव्ही, फ्रीज, रेफ्रिजरेटर, रेडिओ जे पण असेल, व्हिडिओ सिस्टम, त्याच्यामध्ये वापरू शकतो. मेडिकल घेतो म्हणजे मेडिकल सिस्टम मध्ये स्टेटोस्कोप लक्षात ठेवायचा, तो चेक करायचा. आणि डॉक्टर बघ कानात टाकतो, आपल्या हृदयाला लावतो, त्याला स्टेटोस्कोप म्हणतात. तिथं झालं. तुमची श्वासोश्वास सिस्टम चेक करण्यासाठी पण वापरू शकतो. नंतर एरोप्लेन म्हणजे एअरक्राफ्ट सिस्टम मध्ये सुद्धा वापर होतो. इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये सुद्धा यूज होतो. आणि फायनली ऑटोमोबाईल सिस्टम मध्ये सुद्धा काय होतो, याचा 100% वापर केला जातो. तर हे झाले सर माझे ऍप्लिकेशन. तर बघा आजचं लेक्चर मध्ये काही खास नव्हतं ऍक्च्युली, फक्त मला तुम्हाला रजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे थोडंसं शॉर्टमध्ये सांगायचं होतं. एवढंच लक्षात ठेवा सर, पुढे तुम्हाला खूप डिटेलमध्ये वाढवणं सगळं बघायचंय. आता फक्त एवढंच पॉईंटवर लक्षात ठेवायचं है ना. तर आजच्या लेक्चरमध्ये कोणकोणते क्वेश्चन कव्हर झाले बघा, है ना. आजच्या लेक्चरमध्ये काय काय कव्हर झालं बघूया. बघा हे 2 तर ऑलरेडी कव्हर होते. आता बघा आपण कम्पेअर केलं, ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंटला कम्पेअर केलं. बघा किती वेळेस विचारलाय, म्हणून बोलतोय क्वेश्चन चांगली प्रॅक्टिस करा. जितक्याही नोट्स भेटतात
त्या नोट्स फक्त वाचायच्या नाही, ते स्वतःहून लिहायच्या पण आहे. जितकं लिहिशाल तितकं तुम्हाला ते चांगलं समजणार है ना. दोघांना कम्पेअर पण करायचंय. आणि नंतर बघा राईट द ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन तुम्हाला शॉर्टकट सांगितलं. माणूस घरी बसतो, नंतर मेडिकलमध्ये जातो, मेडिकलवाला घेत नाही, एरोप्लेन मध्ये बसून बाहेर जातो, तिथं पैसे नसतात, इंडस्ट्रीमध्ये कामं करतो, नंतर लाईफ ऑटोमॅटिक सुधारून जाते. हे शॉर्टकट लक्षात ठेवा, तुम्हाला बरोबर सगळे ऍप्लिकेशन ऍज इट इज आठवणार. तर ते ऍप्लिकेशन सुद्धा आले. अशा प्रकारे आपला हा एक पूर्ण टॉपिक कव्हर झाला. चारही क्वेश्चन तुम्ही खूप चांगले लिहू शकता. याच्या नोट्स तुमच्याकडे ऑलरेडी मी प्रोव्हाइड केल्यात किंवा नोट्स तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. स्वतःहून एकदा वाचायचे आणि प्रॅक्टिस करायची. तुमचा आजचा होमवर्क आहे का, तुम्हाला चारही क्वेश्चनचे आन्सर एका पेजवर लिहायचे, नोट्स रेफर करून. एकदा नोट्स वाचून बघून लिहा, दिल्यानंतर त्याच नोट्स परत परत वाचत राहा. म्हणजे एक्झामला सोबत सुद्धा तुम्हाला त्याच फॉर्मॅटमध्ये या गोष्टी लिहिता येतील. राईट आहे. तर बघा आपला आता हा पहिला पॉईंट पण क्लिअर झाला सिलेबसचा है ना. हा दुसरा पण ऑलमोस्ट कव्हर झालाय. याच्यामध्ये कलर कोड वगैरे बाकी आहे, ते मी तुमचे नेक्स्ट लेक्चरला काय करून घेईल, कव्हर करून घेईल. तर पुढचा पॉईंट पण बघून घेऊ आपण है ना. जाण्या अगोदर चेक करून घेऊ है ना की पुढे आपला कोणता टॉपिक आहे. ठीक आहे, पॅसिव्ह कंपोनंट हे पण झालं आपलं, हे पण झालं. पुढचा टॉपिक आहे डेफिनेशन, सिम्बॉल अँड युनिट है ना. आपण रजिस्टरचे आता बघा मी तुम्हाला एक एक सांगितलं ना, रजिस्टरला थोडंसं डिटेलमध्ये शिकूया है ना. नंतर इंडक्टरला पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत आणि कॅपॅसिटर पण आणखी. तुम्ही असा विचार करू नका अरे सरांनी रजिस्टर एवढंच सांगितलं, कॅपॅसिटर पण एवढंच सांगितलं, इंडक्टर पण एवढंच सांगितलं, जास्त सांगितलं नाही. पुढे आपल्याला डिटेल याच टॉपिकमध्ये डिटेल सगळ्या गोष्टी 1 बाय 1 बघायच्या आहे. तिथं ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट तेवढंच एक्झाम लिहायचं म्हणून मी तेवढंच लिहून दिलं. पुढे डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू है ना. आपण आता 1 बाय 1 एका लेक्चरमध्ये रजिस्टर, एका लेक्चरमध्ये इंडक्टर आणि एका लेक्चरमध्ये कॅपॅसिटर किंवा कधी कधी एकापेक्षा जास्त पण लागून जातील. पॉईंट वाईज बघूया. हे क्वेश्चन्स आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. बाकी होमवर्क काय असेल, चारही क्वेश्चन्स आता प्रॉपर एका पेजवर लिहून काढायचे. सगळ्यांचे आन्सर तुम्ही बघून लिहा किंवा कसंही लिहा, एकदा लिहा आणि त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला बरोबर लिहिता येते. ठीक आहे. तर हे होतं आपलं आजचं सेशन. नेक्स्ट सेशनमध्ये परत भेटूया पुढच्या टॉपिक सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रॅक्टिस करत राहा. बाय.